नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। जय जय श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, अनेक दुकानांमध्ये, काही वेळेस चांगल्या मोठ्या हॉटेल्स, रेस्टॉरंटमध्ये देखील आपल्याला कॅश काउंटरजवळ एका काचेच्या ग्लासामध्ये लिंबू ठेवलेलं दिसतं। हे लिंबू काही शोपीस म्हणून ठेवलेलं नसतं, तर त्यामागे ज्योतिषशास्त्रीय कारणं असतात। ज्या दुकानांमध्ये तुम्हाला असं लिंबू ठेवलेलं दिसेल त्या ठिकाणची ऊर्जा वेगळीच तुम्हाला अनुभवायला मिळेल। त्या ठिकाणी ग्राहकांची गर्दी देखील तुम्हाला दिसेल। त्यामुळे व्यवसायामध्ये यश मिळवण्यासाठी प्रामुख्याने हा उपाय केला जातो। दुकानामध्ये लिंबू काचेच्या ग्लासात का ठेवतात आणि त्याचे काय फायदे आहेत, तर हेच आजच्या या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत। तर यातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा फायदा म्हणजे नकारात्मक ऊर्जा दूर होते। आपण अनेकदा पाहतो की कुठलेही धार्मिक कार्य करताना आपल्याकडे लिंबाला प्रचंड महत्त्व असतं। देवधर्माच्या कार्यक्रमामध्ये लिंबू वापरली जातात। असं म्हणतात की लिंबू नकारात्मक ऊर्जा शोषून घेतं आणि सकारात्मक आकर्षित करतं। त्यामुळे दुकानातील वातावरण हे शुद्ध आणि सकारात्मक ठेवण्यासाठी लिंबू पाण्यात ठेवलं जातं। यामुळे दुकानातील आणि त्या जागेतील निगेटिव्ह ऊर्जा बाहेर पडते। त्यानंतर यश मिळतं। लिंबू काचेच्या ग्लासामध्ये ठेवल्यानं यश मिळतं असं म्हणतात। प्रामुख्यानं तुम्ही पाहिलं असेल की हे लिंबू दुकानदार त्यांच्या गल्ल्याच्या जवळ किंवा कॅश काउंटरवर ठेवतात, कारण लिंबू आणि पाण्याची ऊर्जा पैसे आकर्षित करते असं म्हटलं जातं। यामुळे तुम्हाला व्यवसायामध्ये यश मिळतं, तुमची आर्थिक स्थिती मजबूत होऊ लागते आणि व्यवसाय देखील चांगला चालतो। त्यानंतर पुढचा फायदा होतो ते म्हणजे नजर दूर होते। एखाद्या व्यक्तीला जशी नजर लागते ना, तसेच तुमच्या व्यवसायाला देखील नजर लागू शकते। तुम्ही प्रगती करू लागलात, यश मिळू लागले की लोकांच्या नजरा तुमच्यावरती टिकून राहतात। तुमच्या आयुष्यामध्ये काय सुरू आहे याची त्यांना उत्सुकता लागते। अशा लोकांची कळत नकळत कधी नजर लागते हे समजत नाही। नजर लागली की तुमची अधोगती सुरू झालीच म्हणून समजा। तर लिंबू हे नकारात्मकता दूर करण्याचं काम करत असल्यानं कोणाचीही वाईट नजर तुमच्या दुकानावर किंवा व्यवसायावरती पडत नाही। पुढचा फायदा होतो ते म्हणजेच बाधा होत नाही। आपल्या जवळचीच काही लोक अशी असतात ज्यांना आपलं चांगलं झालेलं किंवा मिळणारं यश पाहून आनंद होत नाही, जळतात। तसेच काही वेळेस आपला प्रतिस्पर्धी देखील त्याला कॉम्पिटिशन नको म्हणून दुकान किंवा व्यवसायावरती बाधा किंवा करणी करू शकतो। काही जण याला करणी किंवा काळी जादूही म्हणतात। याचा अत्यंत वाईट परिणाम आपल्या आयुष्यावर आणि व्यवसायावरती होऊ शकतो। त्यामुळे दुकानामध्ये काचेच्या ग्लासामध्ये पाण्यामध्ये लिंबू टाकून ठेवलं तर कुठलीही बाधा तुमच्या दुकानामध्ये प्रवेश करू शकत नाही। तर मग मित्रांनो आणि स्वामी भक्तांनो, अशा पद्धतीनं दुकानदार काचेच्या ग्लासामध्ये लिंबू का ठेवतात हे आता तुमच्या लक्षात आलं असेल। तर तुम्ही जर एखादा व्यवसाय करत असाल किंवा जर काही बिझनेस असेल तर नक्कीच तुम्ही या उपायाचा उपयोग नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये करावा। याचा तुम्हाला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।